welcome you, church, once again. In the name of Jesus, we welcome you. प्रभू येशूच्या नावामध्ये मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत. Shall we come at this time with the word of prayer? आणि छोटीशी प्रार्थना करून ही वेळ आपण प्रभूच्या हाती देऊ. Father, I pray in the name of Jesus. पिता, आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे. Lord, we come at this service into your hand. प्रभू, ही सभा आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. We pray, Father, even the song which we're going to sing, may it be acceptable aroma unto you, Lord. आणि प्रभूचे गीत आम्ही या ठिकाणी गाणार आहे ते एक सुगंधी असं तुला सादर हो. Lord, we pray that your Holy Spirit may minister to each and every one of our hearts, आणि Lord. प्रभू पवित्र आत्मा मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये कार्य करू You दे. reach out to every child of thee, Lord. आणि प्रभू तुझ्या प्रत्येक लेकराला तू आज आशीर्वादित कर. Lord, we commit even ourselves into your hand. आणि प्रभू आमचं जीवन तुला समर्पित करत Be आहे. glorified, be exalted, Lord. आणि प्रभू तुझंच गौरव हो. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Can we say amen? आमेन. Amen. Thank you, Lord. माझा येशू मला फार प्रिय आहे. या जीवनात तोच माझा आधार आहे. अपतित आणि विपतित या जीवनाच्या प्रत्येक यात्रेत तो कधीच मला सोडला नाही. कारण त्याचं वचन म्हणतं, तो कधी मला सोडणार नाही आणि कधीही मला टाकणार नाही. माझा येशू मला प्रिय फार. या जीवनात तोच आधार. माझा येशू मला प्रिय फार. या जीवनात तोच आधार. अपतित विपतित या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. अपतित विपतित या जीवन यात्रेत तो कधी ना मला सोडणार. हा जीवन प्रवास कठीण. येथे अनेक प्रतिकूल क्षण. हा जीवन प्रवास कठीण. येथे अनेक प्रतिकूल क्षण. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडे प्रतिदिन. माझा येशू मला प्रिय फार. या जीवनात तोच आधार. तो आदि व अंत आहे. हृदयी आनंदाचा झरावा आहे. तो आदि व अंत आहे. हृदयी आनंदाचा झरावा आहे. दुःख येता क्षणी, अश्रू पुसतो क्षणी,
माझा प्रतिदिन भार वाहे. दुःख येता क्षणी अश्रू पुसतो क्षणी माझा प्रतिदिन भार वाहे. माझा येशू मला प्रिय फार, ह्या जीवनात तोच आधार. माझ्या येशूची अपरम प्रीती, मला नाही कशाची भीती. माझ्या येशूची अपरम प्रीती, मला नाही कशाची भीती. क्लेश संकट मरण नग्नता उपोषण ख्रिस्ता संग विजयी प्राप्ती. क्लेश संकट मरण नग्नता उपोषण ख्रिस्ता संग विजयी प्राप्ती. ख्रिस्ता संग विजयी प्राप्ती. ख्रिस्ता संग विजयी प्राप्ती. Amen. Today I want to bring forth a small word of encouragement. आणि आज एक छोटंसं उत्तेजनाचं वचन मी तुमच्या समोर आणत आहे. And we're going to learn from the life of David. आणि दाविदाच्या जीवनामधून आज आपण शिकणार There आहोत. are many lessons we can learn from this man of God. आणि ह्या देवाचा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनातून पुष्कळशे धडे आपण शिकू Because शकतो. he's just like you and me. कारण तो तुमच्या आणि माझ्यासारखाच एक व्यक्ती होता. The man who like when we remember the David, we remember so many things of his life. आणि ज्यावेळेला आम्ही दाविदाची आठवण करतो त्याच्या जीवनामधल्या पुष्कळशा गोष्टी आम्हाला आठवतात. No doubt he was a great worshipper. आणि काही शंका नाही की तो खूप चांगला आराधक होता. No doubt he was the beautiful king. आणि तो खूप चांगला असा राजा होता. No doubt he was a good composer and the music player and worshipper unto the Lord. आणि तो खूप चांगले गीत रचणारा, चांगले वाद्य वाजवणारा आणि खूप चांगला देवाचा आराधक होता. No doubt he was a warrior and a courageous man. आणि तो खूप उत्तेजक असा तो व्यक्ती होता, खूप चांगला योद्धा तो होता. No doubt he had many good qualities in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये पुष्कळशा चांगल्या गोष्टी होत्या. He was a great leader and the great king of Israel. आणि इस्रायलाचा तो खूप चांगला राजा, खूप चांगला पुढारी असा होता. But this morning time there are many ups and downs in his life he has gone through. आणि आज आपण बघणार आहे की त्याच्या जीवनामध्ये खूपशा चढ उतारामधून तो गेलेला But I आहे. want to encourage you with a small word of encouragement or a very bit of his life story. आणि त्याच्या जीवनाच्या खूप मोठ्या जे चरित्र आहे त्याच्यामधून आज आपण शिकणार A आहोत. small point we're going to touch this morning time and draw a lesson in our life. आणि त्याच्या जीवनात एक छोटासा धडा आपण शिकणार आहे. You know, I'm going to speak this morning time the inner giants. आणि आज सकाळी आम्ही बघणार आहे की आमचे आतील जे राक्षस आहेत त्याबद्दल. They are more dangerous. आणि ते खूप धोकादायक असे आहेत. The inner giants are more dangerous. That आणि is the आमच्या title of message. आतील जे राक्षस आहेत ते खूप धोकादायक आहे. हे आपल्या संदेशाचे एक शीर्षक आहे. There are many events, the many things which David related things are written in the Holy Bible. आणि पुष्कळशा दाविदाच्या जीवनाच्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेल्या But आहेत. when the name David flashes in our mind, when we hear the two major events, we remember. पण ज्या वेळेला दावीद हा शब्द आपल्या मनामध्ये येतो त्यावेळेला एक दोन प्रामुख्याने गोष्टी आपल्या समोर येतात. One is
the David, a young man who defeated the Goliath. आणि पहिली गोष्ट जे दावीद जो तरुण व्यक्ती होता ज्याने गल्ल्यातचा पराभव केला. The same David, we see the second event, the major event we remember, that David who committed adultery with Bathsheba. आणि दुसरी प्रामुख्याची गोष्ट आपल्याला आठवते की दावीद जे बेत्सेदा बरोबर त्याने व्यभिचार केला. These are two major or remarkable movements which David has gone through in his life. आणि त्याच्या जीवनामधून हे जे दोन गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टीला तो सामोरे गेलेला आहे. When David defeated Goliath, ज्या वेळेला दावीद राजानं जो गोल्यात आहे त्याचा पराभव केला, there we see the man who humbled and relied upon the Lord. आणि ह्या ठिकाणी आम्ही बघतो तो असा एक व्यक्ती होता जो खूप नम्र झालेला आहे आणि प्रभूवरती तो अवलंबूनच आहे. And the second we see, Bathsheba, where he was utterly defeated and he gone through a very shameful moment. आणि ह्या ठिकाणी दुसरी गोष्ट आम्ही बघतो जिथं बेत्सेबा बरोबर त्याने व्यभिचार केलेला आहे आणि ह्या प्रसंगातून तो गेलेला आहे. Like we see one place in the story of Goliath, a man of faith. In a Bathsheba case, we see the man of flesh. आणि ह्या ठिकाणी आम्ही बघतो ज्यावेळेला त्याने गल्ल्याताला पराजय केला त्याच्या विश्वासाचा तो व्यक्ती आहे. पण दुसरीकडे आम्ही पाहतो ज्यावेळेला त्याने व्यभिचार केला तो एक वासनानं भरलेला असा आहे. One side we see when we are talking about Goliath, when we see this incident, we see a great victory. But other side, when you see about adultery, you see the great defeat in his आणि life. पहिली गोष्ट आम्ही ज्या वेळेला पाहतो की त्यानं गल्ल्याताचा पराभव केलेला आहे तिथं खूप मोठा विजय त्याला मिळालेला आहे. पण दुसऱ्या गोष्टीमध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेला त्याला व्यभिचार त्यानं केलेला आहे त्या ठिकाणी त्याला पराजय झालेला आहे. My brothers and sisters, माझ्या बहीण भावांनो, I want to encourage you this morning या time सकाळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. that inner giants we need to be concerned and worry about, and we need to be aware of the giants which can destroy your life and my life. आणि आमच्या आंतरिक जे राक्षस आहे त्याबद्दल आम्ही जागरूक असणं खूप गरजेचं आहे कारण ते खूप मोठा असा धोका त्याच्यापासून आपल्याला आहे. You see, the great giants are not sickness, poverty. It's not about like pain, sorrow and etc. आणि जो मोठा राक्षस आहे ते काही खूप आजार पण आहे किंवा खूप मोठी समस्या असं काही नाही आहे. No doubt they are external, outward thing. They can give us a lot of trouble in our life, no doubt about it. आणि हे बाहेरच्या गोष्टी आहेत त्याच्याद्वारे खूपशी आम्हाला धोका आहे याच्यामध्ये काही शंका नाही. Many times, many of us, we are worried about a different giants. We think there are different giants in our life. For example, a financial problem, sometime a relational problem, sometime physical health and etc. आणि पुष्कळशी मोठे राक्षसांना आम्हाला सामोरे जावं लागतं. काही वेळा आजारपण असेल, काही वेळेला आर्थिक समस्या असेल आणि इतर बाकीच्या गोष्टी. We think they are the bigger giants. आणि आपल्याला असं वाटतं हे खूप मोठे राक्षस आमच्या समोर आहे. But they no doubt when we think about this giant, it brings fears in our heart. आणि ह्यात शंका नाही की ज्यावेळेला हे राक्षसांना आम्ही पाहतो त्याला आमच्या मनामध्ये खूप मोठं भय येतं. But let me tell you, my brothers and sisters, today, this morning time, we need to be more careful, more concerned and worry about the giants which we carry in our lives. पण माझ्या बहीण भावांनो मला हे सांगू द्या की जास्त आम्हाला ह्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे की जे आमचे आंतरिक राक्षस आहे. The giants which are deep within our heart, we need to be more scared about those giants. आणि आमच्या अंतःकरणामध्ये खोलवरती जे राक्षस लपलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही सावधगिरी बाळगायला हवी. Why it is important to learn this life of David's story? Because it gives us a lesson to you and me that we and I may not be defeated. आणि ह्या दाविदाच्या ह्या गोष्टीतून आम्ही शिकणं का गरजेचं आहे यासाठी की तुम्ही आणि आम्ही पराजित होऊ नये. The name of the giant which like David faced and he was defeated, we can name that giant, inner giant name is a lust. आणि ज्या गोष्टीनं दावीद राजा पराजित झाला त्या राक्षसाला मी हे नाव देऊ शकतो की ते एक वासना आहे. Like
I want to tell you, my brothers and sisters, माझ्या बहीण भावांनी मला हे सांगू द्या, you know that one which we battle inside, आणि आमच्या आतमध्ये ज्यावेळेला आम्ही संघर्ष करतो if we don't identify at the early step, आणि प्रामुख्यानं पहिल्यांदाच ज्यावेळेला आम्ही ते ओळखत नाही if we don't admit and don't realize and confess, आणि आम्ही त्याची कबुली करत नाही, हे आम्हाला जाणीव होत नाही, if we don't repent, आणि जर आम्ही पश्चाताप करत नाही it can defeat our life. तर ते आम्हाला पराजित करतं It can even destroy our आणि life. आमच्या जीवनाचा ते नाश करतं. So good thing before it could destroy, before it could dominate our life, I want to encourage you. It's better. I want to encourage you. What is the giant which you are battling this morning आणि ते time? आमच्या नाश करण्याच्या आधी आम्ही हे जाणून घ्यायला पाहिजे की असा कुठला राक्षस आमच्या अंतःकरणामध्ये आपल्या आतमध्ये आहे, You know, which we are battling deep secretly in our life. आणि आमच्या अंतःकरणामध्ये ते आम्ही बाळगत आहोत खूप गुपितरित्या. Your giant may be a different giant. आणि तुमचं जे राक्षस आहे ते कदाचित वेगळं असेल. For David, it was a lust. आणि दावीद राजासाठी ते एक वासना होतं. But what is your giant? You can name it. पण तुमचा जे काही आंतरिक राक्षस आहे ते तुम्ही नाव द्या. And it's before it could defeat you, I encourage you in the name of the Lord, you better realize and confess before the Lord. आणि ते तुम्हाला पराजित करण्याच्या आधी मी उत्तेजन करतो की तुम्ही पश्चाताप करा आणि ते राक्षस तुम्ही जाणून घ्या. You know, if you see book of Acts chapter 13 आणि प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय जर आम्ही पाहिलं and verse 22, आणि 22वे वचन, a very wonderful scripture. आणि खूप सुंदर वचन त्या ठिकाणी आहे. The verse says in this way, आणि वचन ह्या ठिकाणी असं म्हणतं, and when he had removed him, he raised up unto David to be their king, to whom also he gave a testimony and said, I have found David, the son of Jesse, the man after my own heart, which shall fulfill all my will. आणि वचन ह्या ठिकाणी असं म्हणतं, नंतर त्याने त्याला काढून त्याचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्यांच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की इसायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझा सर्व इच्छा सिद्धीस नेईल. A man after my own heart. That आणि is what the Bible says. इथे पवित्र शास्त्र असं म्हणतो की तो माझ्या हृदयाच्या जवळचा असा आहे. You know, such a man, a chosen man has fallen in with the sin. आणि असा तो निवडलेला व्यक्ती तो वासनेच्या आहारी गेलेला You आहे. know, what a shocking and what a tragedy when we read it, his life story. आणि त्यावेळेला आम्ही त्याच्या जीवनाच्या विषयी वाचतो, हे खूप धक्कादायक असं आपल्याला But वाटतं. what made him to fall? There are many facts and many reasons Bible defines and gives us a picture and understanding. आणि पवित्र शास्त्र वेगवेगळ्या घटना आम्हाला त्या ठिकाणी दाखवतं, पण काय त्याचं कारण आहे की तो अपयशी ठरलेला आहे. What made this great man of God to fall into the sin? आणि हा मोठा जो राजा आहे, काय त्याला प्रेरित केलं की त्याने पाप करावं. The man who was successful, आणि जो यशस्वी आहे, the man who had a greater, best military power and well administration. आणि चांगलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, मोठं सैन्य त्याच्याकडे आहे. Like such a man is falling here. आणि असा मोठा व्यक्ती जो आहे या ठिकाणी अपयशी ठरलेला My आहे. brothers and sisters, no matter how like you're grown up, how mature, how theologically you are good in word of God and the spiritual life, let me tell you, inner giant has a capacity to trap you and me and defeat you and me. आणि माझ्या बहीण भावांना आमचं आध्यात्मिक जीवन किती चांगलं असेल, वचनाचा आम्ही खूप चांगला अभ्यास केलेला असेल, आणि पण तरी देखील आमच्या आतमधला जो राक्षस आहे त्याच्यामध्ये इतकी सामर्थ्य आहे की तो आम्हाला पराजित करू शकतो. If you may be successful in many your talents, your gifts, in your calling, in so many areas, you may be very successful, but if you don't handle the inner giants, that can destroy your life. आणि तुमच्या पाचारणामध्ये, तुमच्या कला कौशल्यामध्ये तुम्ही खूप परिपक्व असाल, पण योग्य वेळामध्ये जर आमच्या आंतरिक राक्षसाला आम्ही हाताळलं नाही तर ते आमच्यासाठी खूप धोकादायक आहे. Sometimes we may get carried away with the outward success and we may forget
to be conscious and observe our inner own spiritual आणि life. बाहेरचं जे आमचं यश आहे त्याच्यामध्ये आम्ही वाहवत जातो, पण आमच्या अंतःकरणामध्ये जो राक्षस लपलेला आहे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून जातो. And that what has happened with the David. आणि हेच गोष्ट दाविदाच्या जीवनामध्ये घडलेली आहे. David was successful. दावीद राजा खूप यशस्वी होता He was a mighty man. आणि तो खूप महान असा राजा He had होता a good military power. आणि त्याच्याकडे मिलिटरी पॉवर खूप मोठी होती, But he neglected his spiritual life. पण त्याच्या आध्यात्मिक जीवनाकडे त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. The Bible says पवित्र शास्त्र आम्हाला in the सांगतं 2 Samuel chapter 11 आणि दुसरे शमूएल याचा 11वा अध्याय verse 1 to 27, if you read in your house, आणि आपल्या घरामध्ये पहिले वचन तर 27 वचन मध्ये जर आम्ही वाचलं the entire story how he fell into the sin, it is mentioned. आणि ह्या ठिकाणी पूर्ण ती कथा लिहिलेली आहे, गोष्ट लिहिलेली आहे की कसं काय तो पापामध्ये पडला. You know, the Bible says in verse 1, David did not go to war, rather he stayed in Jerusalem. आणि ह्या ठिकाणी वचन त्या ठिकाणी म्हणतो की दावीद राजा युद्धास नाही जाता तो आपल्या यरुशलेममध्येच राहिला. There are many reasons, but number one reason this morning I want to bring forth the why he fell to inner giant and he was defeated by inner giant. Number one is, you can just say, it was idleness. आणि पुष्कळशी अशी कारणं आहेत की का तो अपयशी ठरलेला आहे. त्याचा आंतरिक जो राक्षस आहे त्याच्या बरोबर पहिलं जे कारण आहे की त्याला काहीच काम नव्हतं. You know, idleness. He was in the house आणि in तो the Jerusalem. यरुशलेमेमध्ये आपल्या घरामध्ये तो होता. You know, like there are two fields which we need to understand in our life. Is one is the battlefield and second is the harvest field. आणि दोन आपल्या जे युद्धभूमी आपल्याला पाहायला मिळतात की जे युद्धभूमी आहे जिथं आपल्याला लढायचं आहे आणि दुसरी आहे जिथं आपल्याला खूपसं पीक आलेलं आहे. There are two fields which we need to be living in. आणि ज्या दोन गोष्टीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जगायचं आहे, That is a battlefield. आणि एक युद्धभूमी That आहे is a harvest field. आणि एक पीक आलेलं ती भूमी आहे. You know, like David remained in the house and that was a idleness and he was a lazy and he instead of going to either a battle or to the field, he has remained in the आणि ह्या house. ठिकाणी असं म्हटलंय तो यरुशलेमेमध्ये आपल्याच घरामध्ये राहिला, तो युद्धभूमीवरती गेला नाही. But staying in the house, is it wrong? Is a question. आणि हा प्रश्न आहे की घरामध्ये राहणं हे काय पातक आहे का? Is this taking rest? Is this a sin or is it a wrong? तो विश्रांती घेत आहे हे काय पाप आहे का? No. David did not fail because he did wrong staying in the house. नाही तर दावीद राजा घरामध्ये राहिला हे काही त्यानं पातक केलं But नाही, he fell because he did not do what he was supposed to do right. पण तो ह्या ठिकाणी अपयशी राहिला की त्याला जे करायला पाहिजे होतं ते त्याने केलं नाही. You know, we are going to read one scripture from the Holy Bible. आपण पवित्र शास्त्रातून एक वचन वाचणार आहे James chapter 4 verse 17 आणि याकोबाचे पत्र याचा Chapter 4. 4 अध्याय and verse 17. आणि 17व वचन. James chapter 4 याकोबाचे पत्र 4 अध्याय 17व वचन. and it says, I will read in English and then we will read in Marathi. Therefore to him that knoweth to do good and does it not, to him it is a sin. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते करणे पाप आहे. So David just failed to do something right. आणि दावीद राजा ह्या ठिकाणी अपयशी ठरला की जे चांगलं करायचं आहे ते त्याने केलं नाही. So it is sin, that what Bible says. आणि हे पाप आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. So you and I can take a rest and we can stay at home, no doubt about it. आणि तुम्ही आणि आम्ही विश्रांती घेऊ शकतो, आपल्या घरामध्ये विश्रांती राहू शकतो. But we can stay on our bed and relax ourselves. There is no wrong in that. आणि आमच्या बेडवरती आम्ही विश्रांती घेऊ शकतो, हे काही पातक नाही. But the question is how long? पण हा प्रश्न आहे की किती काळ How long we are going to fall on the bed? आणि किती काळ आम्ही बिछाण्यावर राहू. We will read one scripture. एक वचन आपण वाचूया. Book of Proverbs chapter 24 नीतिसूत्रे याचा 4 अध्याय and verse 33 and 34. 33 आणि 34 वचन. Book of Proverbs chapter 24 नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय verse 33 and 34. 33 आणि 34 वचन. I will read in English. It says, yet the little sleep, a little slumber, a little folding of the hands to sleep, so shall their poverty comes.
आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निसतो असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठेल. You know, that means we are supposed to take a limited rest, but over sleeping, over laziness, over idleness is a danger for you and me. आणि ह्या ठिकाणी वचन असं म्हणतं की आम्ही विश्रांती घेऊ शकतो, पण त्याचा अतिरेक जिथं होतो ते पाप आहे. You know, in English there is a saying, an idle man is a devil's workshop. आणि ह्या इंग्लिशमध्ये असं म्हणण्यात येतं की जे रिकामपण आहे ते सैतानाचं घर बनतं. You know, David was supposed to be in the war ground, at the battleground. आणि दावीद राजा जी युद्धभूमी आहे त्या ठिकाणी असायला हवा होता, But he chose to be in the house. पण त्यांना निवड अशी केली की त्यांना घरामध्ये राहावं. You know, like instead of fighting is resting. आणि युद्धभूमीवरती जाण्याच्या ऐवजी तो घरामध्ये विश्रांती करत My आहे. brothers and sisters, you and I have a legal right, and God wants you and me to take a rest. But how much rest? God, you and I, we need to understand. But laziness can draw us into defeat. आणि तुम्हाला आणि आम्हाला हा हक्क आहे का आम्ही विश्रांती घ्यावी, पण ज्या वेळेला त्याचा अतिरेक होतो त्या ठिकाणी आम्ही अपयशी ठरतो. If you see book of Luke chapter 19 and verse 13, आणि लोक याचं 19 अध्याय आणि 13 वचन असं म्हणतं, and the verse says in this way, आणि वचन ह्या ठिकाणी असं म्हणतं, and he called his 10 servants and delivered them 10 pounds and said unto them, occupy till I come. That's what God आणि says. इथं वचन ह्या ठिकाणी असं म्हणतं, त्याने आपल्या 10 दासांना बोलावले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. You know, what does it mean? आणि ह्याचा अर्थ काय? Be responsible. तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जबाबदार असे Be राहा occupied. आणि तुम्ही व्यस्त राहा Be responsible. आणि तुम्ही जबाबदार असे राहा. That's what God is expecting. He has given you and me many gifts and talents in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये त्याने आपल्याला पुष्कळशे कौशल्य दान आपल्याला दिलेलं आहे. And He wants you and me to be busy with and occupied with those all things. आणि जे काही प्रभूने आपल्याकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही व्यस्त असावं ही त्याची इच्छा आहे. So empty mind is devil's workshop. आणि जे रिकामपण आहे ते सैतानाचं घर बनतं. You know, like David, number one, the cause of falling into sin of lust was he stayed in the home and he was आणि idle. पहिली गोष्ट की तो वासनेच्या आहारी गेला की तो युद्धभूमीवरती जाण्याच्या ऐवजी आपल्या घरामध्ये तो विश्रांती घेऊ लागला. I want to encourage you, my brothers and sisters, मला उत्तेजन करायचंय माझ्या बहीण भावांनो. at this closing point. आणि ह्या ठिकाणी थांबत असताना What is your inner, giants which you're struggling this आणि morning? असं कुठलं तुमचं आंतरिक राक्षस आहे ज्याच्याशी तुम्ही संघर्ष करत आहात. There may be many giants. आणि पुष्कळशे वेगवेगळे राक्षस असतील. You know what giant you're battling in your life. आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्या जीवनामध्ये कुठल्या राक्षसाशी तुम्ही संघर्ष करत आहात. Before it could be too late. आणि खूप उशीर होण्याच्या आधी I want to encourage you. God is calling you. मला उत्तेजन करू द्या की प्रभू तुम्हाला बोलावित आहे. Book of Proverbs chapter 28 and verse 13 says. आणि नीतिसूत्रेचा 28th chapter 28वा अध्याय and verse 13 says in this way. आणि ते 13व वचन असं म्हणतं, He that covers his sin shall not prosper, but whoever confesses and forsakes them shall have mercy. जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. My brothers and sisters, I'm stopping here just with the word of exhortation. I want to tell you, if you confess and forsake, the Lord will have mercy on you. माझ्या बहीण भावांनो, ह्या ठिकाणी उत्तेजनाचं वचन सांगून आम्ही ह्या ठिकाणी थांबणार आहे. पण ज्या प्रभूचं वचन असं म्हणतं की जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, पण जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. Today, if you confess, God will surely have mercy आणि on you. जर आम्ही आज पश्चाताप केला तर नक्कीच प्रभू आपल्यावरती दया He करणार. is faithful and just to forgive your sin. कारण तो विश्वासू आहे आपले पाप क्षमा करण्यासाठी. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित Shall we करो. pray? चला आपण प्रार्थना करू. Father, I pray in Jesus' name. पिता, आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत I आहे. do not know to whom you are speaking this आणि morning, आम्हाला माहित नाही की कुणाशी तुझं वचन आज बोलत आहे. but I pray in the name of Jesus. पण आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशूच्या Let your नावामध्ये. voice penetrate to your children, आणि Lord. प्रभू तुझं वचन आज तुझ्या लेकरांना स्पर्श होऊ दे. Lord, help us to be
active and busy. आणि प्रभू तू आम्हाला सहाय्य कर की तुझ्या राज्यामध्ये आम्ही व्यस्त असावं Deliver us from lethargy and laziness. आणि सर्व आळशीपणातून तू आम्हाला मुक्तता दे Deliver us from carelessness. आणि प्रभू निष्काळजीपणातून तू आम्हाला मुक्तता दे Help us that we may live like a soldier. आणि प्रभू एक सैनिक प्रमाणे आम्ही जीवन जगावं ह्यासाठी तू आम्हाला मदत कर Bless your children, Lord. आणि तुझ्या लेकरांना तो शोधित कर Thank you, Father, for your word, Lord. धन्यवाद तुझ्या वचनासाठी पिता Lord, bless every child and every brother and sister, every family who are watching this video. आणि Lord. प्रभू जे तुझे लेकर हा व्हिडिओ पाहत आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंब तो शोधित I कर speak your peace, Lord. आणि प्रभू तुझी शांती आम्ही घोषणा करत We आहे proclaim your good health, Lord. आणि प्रभू तुझं उत्तम आरोग्य आम्ही घोषणा We करत आहोत. proclaim the favor of the Lord and the mercy of the Lord. आणि प्रभूची दया आणि प्रभूची कृपा आम्ही घोषणा I करत आहे pray the goodness and the mercy of the Lord shall follow every child of आणि God. प्रभू तुझी कृपा आणि तुझं चांगुलपण प्रत्येक तुझ्या लेकरा बरोबर असो We give you all glory, सर्व Jesus. गौरव तुला पिता In Jesus' living name we pray. येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही प्रार्थना Can we करतो say amen? आमेन Amen. Thank you very much. God bless you. धन्यवाद प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो Amen. आमेन